पुण्यातील एका अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावर स्मिता आणि अमोल राहत होते. आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. स्मिता सकाळपासून उत्साहात होती. तिने स्वतःच्या हातांनी घर सजवले होते. नवऱ्याचा आवडता केक आणला होता. संध्याकाळच्या डिनरसाठी खास स्वयंपाक केला होता. आजचा दिवस खास बनवायचा हा विचार तिच्या मनात होता. आज ती अतिशय सुंदर दिसत होती. तिने मस्त अशी लाल रंगाची पैठणी नेसली होती. हलकासा मेकअप केला होता. सगळी तयारी करून व्यवस्थित आवरून ती अमोलची वाट पाहत बसली होती. दररोज संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान येणारा अमोल आज 8 वाजले तरी आला नव्हता. त्याच्याशी फोनवर संपर्कही होत नव्हता. त्यामुळे स्मिता खूप काळजीत होती. रात्री 8:30 वाजता दारावरची बेल वाजली. स्मिताने धावत जाऊन दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून तिला धक्का बसला. दारात अमोल उभा होता, पण त्याच्या शेजारी नववधूसारखी सजलेली एक तरुणी उभी होती. तिने लाल रंगाची साडी नेसली होती. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर निर्लज्ज हास्य होते. तिला पाहून स्मिता म्हणाली, अमोल, ही कोण? अमोल निर्धास्तपणे म्हणाला, ही रिया, माझी बायको. आजच लग्न झालं आमचं. त्याचे बोलणे ऐकून स्मिताच्या डोळ्यांसमोर काळोख दाटून आला. आज तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तिचा संसार उद्ध्वस्त झाला होता. स्मिता म्हणाली, अरे, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तू दुसरे लग्न करून आलास. तुला लाज नाही का वाटली? अमोल म्हणाला, ह्यात लाज वाटण्यासारखे काय आहे? तेवढ्यात रिया म्हणाली, अमोल, मला इथे दरवाजातच उभी ठेवणार आहेस का? अमोल म्हणाला, अगं माझी राणी, तुझेच तर घर आहे. मालकीण आहेस तू ह्या घरची. चल आत चल. असे बोलून अमोलने स्मिताला बाजूला केले आणि रियाच्या हाताला धरून त्याने घरात प्रवेश केला. त्याच्या अशा वागण्याने स्मिता स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले. अमोल रियाला बेडरूममध्ये घेऊन गेला. रियाने खोलीत जाताच अमोल आणि स्मिताचे भिंतीवर असलेले फोटो पाहिले आणि लगेचच ते फोटो काढले आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या स्मिताच्या बाजूला आणून ठेवले. स्मिता तिला काहीच बोलली नाही. ती फक्त तिच्याकडे पाहत होती. त्या दिवसापासून त्यांच्या घरातील वातावरण जणू रणांगणच झाले. अमोल बेधडकपणे रियासोबत घरात वावरू लागला. रिया स्वतःला घराची मालकीण समजू लागली होती आणि स्मिताला कामवाली. स्मिता घर काम करून ऑफिसला जात होती आणि रिया फक्त आराम करायची. एके दिवशी संध्याकाळी स्मिताला ऑफिसवरून यायला उशीर झाला. घरी आल्यानंतर रिया स्मिताला म्हणाली, हे बघ, तू तुझी नोकरी सोडून दे. तू जर एवढ्या उशिरा ऑफिसवरून यायला लागलीस तर आम्ही तुझी वाट पाहत उपाशी बसायचे का? पण स्मिता गप्प राहिली नाही. ती रियाला म्हणाली, तू आहेस कोण गं मला नोकरी सोडून दे म्हणणारी? तुला हात नाहीत का स्वयंपाक बनवून खायला? आणि आता शेवटचं सांगते, यापुढे माझा अपमान केलेला मी सहन करणार नाही. रिया हसली आणि म्हणाली, अरे वा, म्हणजे तुला रागही येतो का? आणि तू काय करणार आहेस गं माझे? आता जास्त बोलू नकोस, पटकन स्वयंपाक बनव, मला भूक लागली आहे. आता काही वेळाने अमोल देखील येईल. रिया स्मिताला पुन्हा एकदा अपमानास्पद बोलली. त्यामुळे स्मिता म्हणाली, खूप झाले. खूप सहन केला मी तुझा आगाऊपणा, पण आता निघ ह्या घरातून. तुझ्या आधी या घरावर आणि घरातील प्रत्येक वस्तूंवर माझा अधिकार आहे. तेवढ्यात अमोल तिथे आला आणि म्हणाला, आली मोठी या घरावर माझा अधिकार आहे म्हणणारी. तुझे हे चंबूगबाळ आवर आणि चालती हो. माझ्यासमोर जास्त आवाज करू नकोस. तेव्हा स्मिता तडकाफडकी म्हणाली, मी चालतं व्हायचं? आधी तू तुझे चंबूगबाळ आवर आणि हे जे पार्सल घेऊन आलास ना घरात, तिला घेऊन निघ माझ्या घरातून. हे घर माझ्या नावावर आहे. तुझे असे वागणे मी अजिबात सहन करणार नाही. तुला दुसरं लग्न करायचं होतं तर माझ्याशी लग्न करून माझे आयुष्य का उद्ध्वस्त केलेस? मी आजवर गप्प राहिले, पण आता नाही. तू आणि तुझे चंबूगबाळ दोघांनी इथून आत्ताच्या आत्ता निघायचे आहे. आणि हो, यापुढे मला तुझ्यासोबत राहायचे नाही. मला घटस्फोट हवा आहे. इतके दिवस शांतपणे सर्व काही सहन करणाऱ्या स्मिताच्या डोळ्यातला संताप पाहून अमोल हादरला. ज्या बायकोला तो शोषिक समजत होता ती आज रुद्रावतार धारण करून उभी होती.
अमोल काहीसा विचार करून स्मिताला गोड बोलू लागला. स्मिता, माझी चूक झाली, पण तू मला माफ करशील याची मला खात्री आहे. चल, सगळं विसरून जा. यापुढे आपण तिघेही आनंदाने एकत्र राहूया. स्मिता हसली आणि म्हणाली, अमोल, तुझ्या खोट्या माफीला किंमत नाही. आज तू मला माझ्याच घरातून बाहेर काढायला निघालास, तेव्हाच मला तुझा खरा चेहरा दिसला. मी तुला शेवटचं सांगते, तुझे जंबूगबाळ उचल आणि चालता हो. स्मिताच्या कठोर शब्दांनी अमोल गोंधळला. रिया मात्र उर्मटपणे म्हणाली, हो, चल रे अमोल, तूही कमावतोस, मग कशासाठी हिच्यासोबत राहायचे? उलट आपण दोघे राजाराणीसारखा संसार करू. रियाच्या बोलण्यावरून स्मिताला सगळं उमगलं की रिया फक्त पैशासाठी अमोलसोबत आहे. नाईलाजाने अमोलला घर सोडावे लागले. त्यानंतर त्याने 1 BHK फ्लॅट भाड्याने घेतला आणि दोघेही त्या फ्लॅटमध्ये राहू लागले. 2च दिवसात तिने घरातील सगळ्या कामांसाठी एक बाई लावली, जी सकाळी 8 वाजता घरी काम करण्यासाठी यायची आणि सगळी कामे म्हणजे अगदी स्वयंपाकसुद्धा करून रात्री 8 वाजता घरी जायची. त्यामुळे त्या बाईला कामाचे महिना 12,000 रुपये द्यावे लागायचे. रिया देखील सतत शॉपिंग करायची, मैत्रिणींसोबत पार्ट्या करायची. त्यामुळे अमोलचा खर्च वाढू लागला. त्याला पावलोपावली स्मिताची आठवण येऊ लागली. स्मिता जॉब करत होती, तरी देखील ती घरातील सगळी कामे करायची. पैसे कसे वाचवता येतील ते पाहायची. पण रिया स्मिताच्या अगदी उलट होती. वेगळे राहिल्यावर अमोलला स्वतःच्या चुकांचा अंदाज आला. रिया फक्त त्याच्याकडून पैसा खर्च करवून घेत होती. त्यामुळे एके दिवशी वैतागून तो रियाला म्हणाला, रिया, तुझे खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत, जरा बचत करायला शिक. तेव्हा ती म्हणाली, व्हॉट? बचत करायला शिक म्हणजे? हे बघ, ते काही मला नाही जमणार. लग्नाआधी तर खूप मोठी मोठी स्वप्न दाखवलीस रे, आणि आता बचत करायला सांगतोस? अमोल म्हणाला, मी तुला बोलल्याप्रमाणे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तुला सुखात ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, तरी देखील तुला कमीच वाटते. यापुढे तुला मी जसे सांगतो तसे वागावे लागेल, नाहीतर घराचा दरवाजा उघडा आहे. रिया म्हणाली, ठीक आहे, मलाही तुझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत राहायची अजिबात इच्छा नाही. मी स्वतःच्या नियमानुसार वागणारी मुलगी आहे. त्यामुळे तू मला सांगायचे नाही मी कसे वागायचे ते. आणि तसेही मी सुद्धा तुला हे आज नाही तर उद्या बोलणारच होते की आता मला तुझ्यासोबत राहायचे नाही, कारण माझे दुसऱ्या एका माणसावर प्रेम आहे. तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे. त्यामुळे तुला घटस्फोट देऊन लवकरच मी त्या माणसाशी लग्न करणार आहे. सॉरी अमोल, आणि खरं सांगायचं तर मी तुझ्यावर प्रेम केलं ते फक्त टाईमपाससाठी. आता तू बेघर झालास, कंगाल झालास, मग तुझ्यासारख्या माणसासोबत उदास दुःखी आयुष्य जगण्यात मला काडीचाही रस नाही. चल, गुड बाय. असे बोलून ती घर सोडून निघून गेली. अमोल मात्र स्तब्ध उभा राहिला. आता त्याच्याकडे ना घर राहिलं ना बायको. इकडे अमोल रियासह घरातून निघून गेल्यानंतर सुरुवातीला स्मिता खूप गप्प राहू लागली. तिला खूप वेदना झाल्या, पण त्या वेदनेतूनच तिने स्वतःला सावरले. ती मनात म्हणाली, ज्या माणसाच्या मनात माझ्याबद्दल प्रेमच नाही, त्या माणसाबद्दल विचार करून मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. यापुढे आत्मसन्मानाने आणि मेहनतीने आयुष्य उभारणार. त्यानंतर तिने नोकरीत स्वतःला झोकून दिले. काही महिन्यातच स्मिताला प्रमोशन मिळाले, पगार वाढला. तिने घराचे लोन एकटीने फेडले. लोक तिला आधी नवऱ्याने सोडून दिलेली बायको म्हणून हिणवत होते, पण हळूहळू तिच्या कर्तृत्वामुळे त्याच लोकांच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. 2 वर्षात स्मिता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. योगायोगाने अमोल ज्या कंपनीत काम करत होता त्याच कंपनीत एका नवीन प्रोजेक्टसाठी ती निवडली गेली. जेव्हा ती प्रोजेक्टसाठी त्याच्या कंपनीमध्ये गेली तेव्हा अमोल आजारी असल्याकारणामुळे सुट्टीवर होता. पण तेव्हाच तिची ओळख कंपनीच्या मालकाचा मुलगा अभिजितसोबत झाली. अभिजित साधा, नम्र आणि थेट बोलणारा होता. तो कधीच स्वतःच्या श्रीमंतीचा गर्व करत नव्हता. तो ऑफिसमध्ये इतरांप्रमाणेच वागायचा. स्मिता पहिल्यांदा त्याला एका मीटिंगमध्ये भेटली. तिच्या स्पष्ट आत्मविश्वासू मांडणीने अभिजित प्रभावित झाला. पुढे कामाच्या निमित्ताने त्यांची बोलणी वाढली आणि दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. स्मिताच्या चेहऱ्यावरचा दडपलेला वेदनेचा ओलावा अभिजितला जाणवायचा.
एकदा ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये अभिजितने तिला विचारले, स्मिता, तुम्ही इतक्या शांतपणे, इतक्या ताकदीने सगळं कसं हाताळता? तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला असे वाटते की तुमच्या मनामध्ये तुम्ही खूप काही साठवून ठेवले आहे. स्मिता थोडी वेळ शांत राहिली आणि म्हणाली, जखमा सगळ्यांकडे असतात अभिजित. तिने तिच्या आयुष्यामध्ये जे काही घडले त्याबद्दल अभिजितला सांगून टाकले. ती पुढे म्हणाली, पण आता मी भूतकाळात अडकून न राहता मला माझ्या आयुष्याला नवी दिशा द्यायची आहे. तिच्या ह्या उत्तराने अभिजितचे मन जिंकले. तो तिच्या भूतकाळाविषयी जाणून होता, तरी त्याने कधीच तिचा न्याय केला नाही. उलट तिच्या जिद्दीचा आदर केला. याच संवादातून हळूहळू दोघांच्या नात्याला वेगळे वळण मिळाले. स्मिता ज्या सन्मानाची, समजुतीची अपेक्षा करत होती ते तिला अभिजितमध्ये दिसले. आणि मग एके दिवशी अभिजितने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तो म्हणाला, स्मिता, मला तुमच्या भूतकाळाशी काही देणेघेणे नाही. मला तुमच्या भविष्यासोबत चालायचे आहे. तुम्ही माझ्या आयुष्याचा सोबती व्हाल का? हे ऐकताच स्मिताच्या डोळ्यात पाणी आले, पण चेहऱ्यावर हलके स्मितहास्य घेऊन तिने मान डोलावली. कारण पहिल्यांदाच तिला नात्यांपेक्षा माणसाला जपणारा साथीदार मिळाला होता. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. इकडे अमोल मात्र दुःखी अवस्थेत आयुष्य घालवत होता. अनेकदा त्याच्या मनामध्ये स्मिताला जाऊन भेटावे, तिची माफी मागावी असा विचार यायचा, पण त्याने कृत्यच असे अक्षम्य केले होते, त्यामुळे तिला भेटण्याचे धाडस तो करू शकला नाही. काही दिवसांनी अमोल ऑफिसवर रुजू झाला. त्याला ठाऊक झाले की पुढच्या आठवड्यात अभिजित सरांचे लग्न आहे. कंपनीतील सर्व स्टाफला अभिजितने लग्नाचे आमंत्रण दिले. लग्नाचा दिवस उजाडला. अभिजितच्या घरी दिवाळ सणासारखा माहोल होता. मोठमोठ्या पाहुण्यांच्या गर्दीत कंपनीतले कर्मचारीही होते. मंडपात सगळीकडे उत्साह आणि आनंदाची लहर होती. वधूवरांची जोडी पाहण्यासाठी सगळ्यांची नजर आतुरतेने दाराकडे लागली. थोड्याच वेळात वधू स्टेजवर आली. स्मिता लाल काठाच्या पांढऱ्या पैठणीत खूपच सुंदर दिसत होती. डोक्यावर पांघरलेली जरीची ओढणी, हातात हिरवा चुडा, कपाळावर चंद्रकोर. ती जणू तिच्या दुःखाला मागे टाकून पुन्हा जन्माला आली होती. तिला पाहताच सगळे भारावून गेले. पण स्मिताला पाहून अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यांसमोर 2 वर्षांचा संसार तरळून गेला. त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दुसरे लग्न करून स्वतःच्या हाताने तो स्मिताला दूर सारून बसला होता. आज मात्र ती त्याच्या नजरेसमोर बॉसच्या मुलाच्या म्हणजे अभिजितच्या सोबतीने जीवनाची नवीन सुरुवात करत होती. विधी सुरू झाले. स्मिताने अभिजितच्या गळ्यात वरमाला घातली आणि सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमले. अभिजितनेही स्मिताला मान सन्मानाने स्वीकारले. अभिजितने जेव्हा स्मिताला मिठी मारली तेव्हा अमोलच्या छातीत वेदनेची कळ उठली. तो मनात म्हणाला, मी तिला फक्त दुःख दिले आणि इथे तिला खरे सुख मिळाले आहे. मी काय गमावलं याची किंमत मला आता आयुष्यभर चुकवावी लागणार आहे. लग्नानंतर स्मिता आणि अभिजित लोकांसमोर येऊन आशीर्वाद घेत होते. स्मिताच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधान दिसत होते. तिने अमोलकडे नजर टाकली, पण तिच्या डोळ्यात कुठलीही चीड नव्हती, तर फक्त शांतता होती. जणू ती म्हणत होती, आता मी तुझ्या आठवणींपलीकडे गेले, माझ्या नव्या आयुष्याकडे. अमोल मात्र गर्दीत उभा राहून एकटाच रडत राहिला. त्याच्या मनात सतत एकच विचार घुमत होता, एक चांगली बायको, खरा सोबती, आयुष्याचे खरे सुख मी स्वतःच्या हाताने कायमचे गमावले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.